नमस्कार. स्वागत आहे आपले ND करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये विश्लेषणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान डॅश डॅश यांनी पटकावला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 भाग्यश्री फंड. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या भाग्यश्री फंड जे आहेत त्यांनी नुकतंच वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी 2023-24चा बहुमान जो आहे तर तो दुसऱ्यांदा पटकावलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरीचा मान जो आहे तर तो पिंपरी चिंचवडच्या प्रगती गायकवाड यांनी पटकावलेला आहे. आता भाग्यश्री फंड जे आहेत त्यांचे प्रशिक्षक आहेत प्रतीक सातव. पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा मान कोण पटकावलेला होता? सांगलीच्या प्रतीक्षा बागडे यांनी. या ज्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होत्या तर त्या सांगली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या बघा. आणि त्याचं विजेतेपद पटकावलेलं होतं सांगलीच्याच प्रतीक्षा बागडे यांनी. तर या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीचं उपविजेतेपद पटकावलेलं होतं कल्याणच्या वैष्णवी पाटील यांनी. प्रश्न क्रमांक 2. जपानी फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2024चे विजेतेपद डॅश डॅश यांनी पटकावले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मॅक्स वर्स्टापेन. रेड बुल संघाचे मॅक्स वर्स्टापेन जे आहेत त्यांनी जपानच्या सुझुका सर्किट येथे आयोजित केलेल्या या जपानी फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2024चं विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिले आहेत सर्जिओ पेरेज. तर तिसऱ्या क्रमांकावरती राहिले आहेत कार्लोस सेंज. कोणत्या स्पर्धेमध्ये? जपानी फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्स 2024 या स्पर्धेमध्ये. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलेलं होतं सौदी अरब ग्रँड प्रिक्स जे आहे 2024ची तर याचं विजेतेपद पटकावलेलं होतं मॅक्स वर्स्टापेन यांनीच. आणि नुकतंच जी ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धा पार पडलेली आहे तर याचं विजेतेपद पटकावलेलं आहे कार्लोस सेंज यांनी. आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या स्थानावरती राहिले होते चार्ल्स लेक्लर. प्रश्न क्रमांक 3. परिवर्तन चिंतन नावाची पहिली त्रिसेवा सशस्त्र दल नियोजन परिषद डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नवी दिल्ली. 8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी पहिली त्रिसेवा सशस्त्र दल परिषद जी आहे नियोजन परिषद तर ही आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला नाव काय देण्यात आलं आहे? परिवर्तन चिंतन. आणि याचं आयोजन जे आहे तर ते केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने केलेलं होतं बघा. सध्या आपले केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. यानंतर आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये पहिली आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषद जी आहे 2024ची तर ती कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहिली पर्यावरण शाश्वत शिखर परिषद मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. 36वा राष्ट्रीय पुस्तक मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता? हैदराबाद या ठिकाणी. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वात शक्तिशाली लेझर डॅश डॅश या देशाने लॉन्च केले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रोमानिया. जगातील सर्वात शक्तिशाली लेझर कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे? रोमानिया या देशाने. या लेझरचं नाव आहे ELINP आणि याची निर्मिती थेल्स या कंपनीने केलेली आहे. अवकाशातील परमाणु कचरा कमी करणे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये या लेझरचा उपयोग केला जाणार आहे. रोमानिया हा जो देश आहे तर हा पूर्व युरोप खंडामधील देश आहे बघा. रोमानिया देशाची राजधानी आहे बुखारेस्ट आणि रोमानिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे रोमानियन लेवू. आपला भारत देश देखील एक लेझर क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करत आहे बघा. त्याचं नाव आहे दुर्गा 2 आणि ही जी लेझर क्षेपणास्त्र प्रणाली आपल्या भारताची दुर्गा 2 तर हे DRDO विकसित करत आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रतिष्ठित राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना मिळाला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर कार्तिक कोमोरी. डॉक्टर कार्तिक कोमोरी यांना नुकतंच प्रतिष्ठित राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार 2024 मिळालेला आहे. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये प्रतिष्ठित टाइम्स पॉवर आयकॉन 2024 पुरस्कार जो आहे तर तो विजय जैन यांना देण्यात आलेला आहे. आणि आपण पाहिलेलं आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिले नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये कल्चरल ॲम्बेसिडर ऑफ द इयरचा अवॉर्ड जो आहे तर तो मैथिली ठाकूर यांना देण्यात आलेला आहे. आणि याच पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये अवॉर्ड जो आहे तर तो पंकती पांडे यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची 19वी सुरक्षा परिषद डॅश डॅश येथे पार पडली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अस्ताना. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे याला आपण काय म्हणतो SCO याची 19वी सुरक्षा परिषद जी आहे तर ती नुकतंच
कझाकिस्तान या देशाची राजधानी अस्ताना या ठिकाणी पार पडलेली आहे. कझाकिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन आहे टेंगे. लक्षात ठेवा, कझाकिस्तान या देशाचं राष्ट्रीय चलन काय आहे तर टेंगे आणि कझाकिस्तान या देशाची राजधानी आहे अस्ताना. आणि याच ठिकाणी नुकतंच SCOची 19वी सुरक्षा परिषद जी आहे तर ती पार पडलेली आहे. आणि यामध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलेलं होतं अजित डोवाल यांनी. बघा, या 19व्या सुरक्षा परिषदेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व कोण केलेलं होतं? अजित डोवाल यांनी. आपला भारत देश आणि पाकिस्तान हा जो देश आहे तर तो या SCOमध्ये म्हणजेच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये 2017 साली सामील झालेले होते. आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये COP28 हवामान परिषद जी आहे 28वी जागतिक हवामान परिषद तर ती नुकतंच दुबई या ठिकाणी पार पडलेली आहे आणि याचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं सुलतान अल जबेर यांनी. 54वी जागतिक आर्थिक परिषद जी आहे 2024ची तर ते स्वित्झर्लंडमधील दावोस या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि 7वी हिंदी महासागर परिषद जी आहे 2024ची तर ती ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी पार पडलेली आहे. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण डॅश डॅश या राज्यात आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तेलंगणा. आपल्या भारतामध्ये मतदार नोंदणीचं सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये, ते म्हणजे 86.6% इतकं. आणि आपल्या भारतामध्ये सर्वात कमी मतदार नोंदणीचं प्रमाण आहे बिहार या राज्यामध्ये. बिहार या राज्यामध्ये मतदार नोंदणीचं प्रमाण जे आहे तर ते आहे 59.6% इतकं. भारतामध्ये मतदार नोंदणीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आहे 8व्या क्रमांकावरती. आणि आपल्या भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 69.2% लोकसंख्या जी आहे तर ती लोकसंख्येची सध्या मतदार म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. बघा, आपल्या भारताच्या 140 कोटी लोकसंख्येपैकी 69.2% लोकसंख्या जी आहे तर या लोकसंख्येत सध्या मतदार म्हणून नोंदणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश डॅश डॅश हा बनला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत. जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश कोणता बनलेला आहे तर आपला भारत देश बनलेला आहे. रेमिटन्स म्हणजे काय तर परदेशातून पाठवलेले पैसे. म्हणजे परदेशातून पाठवलेल्या पैशाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणता देश आहे जगामध्ये तर आपला भारत देश आहे. बघा, 2023मध्ये आपल्या भारतामध्ये परदेशामधून $125 अब्ज इतकी रक्कम पाठवण्यात आलेली होती. त्यानंतर परदेशामधून पाठवल्या जाणाऱ्या पैशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती देश आहे मेक्सिको. मेक्सिको या देशामध्ये 2023मध्ये $67 अब्ज इतकी परदेशामधून रक्कम पाठवण्यात आलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आहे चीन. चीन या देशामध्ये $50 अब्ज इतकी रक्कम पाठवण्यात आलेली आहे परदेशामधून. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे फिलिपिन्स हा देश. या फिलिपिन्स या देशामध्ये $40 अब्ज इतकी रक्कम परदेशामधून पाठवण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9. सागर सन्मान वरुण पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 धीरेंद्र कुमार सन्याल. सागरी क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुण पुरस्कार जो आहे तर तो 2024 या वर्षासाठी प्रदान करण्यात आलेला आहे धीरेंद्र कुमार सन्याल यांना. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जो आहे 2023 साठीचा तर तो नुकतंच शीर्षदू मुखोपाध्याय यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तेंजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे सविता कंसवाल यांना. आणि आसाम वैभव पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे रंजन गोगोई यांना. प्रश्न क्रमांक 10. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिनेश शहा. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मिनेश शहा यांची. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये ट्राय जी आहे आपली टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया तर याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली नुकतंच अनिल कुमार लाहोटी यांची. भारतीय चार्टर्ड अकाउंट संस्थेचे 72व्या क्रमांकाचे अध्यक्ष बनलेले आहेत रणजित कुमार अग्रवाल. आणि NTPCचे संचालक बनलेले आहेत सध्या श्री रवींद्र कुमार. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन जो आहे तर तो आपण कधी साजरा करतो किंवा कोणत्या दिवशी साजरा करतो याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे. अशा प्रकारे आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. आणि
तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.